नमस्कार नमस्कार. अरे आशीर्वाद आशीर्वाद. हा बसा बसा. आणि पुत्ररत्न प्राप्ती झाली आणि भाऊसाहेबांचा मला फोन आला. काय तर मग माझं कर्तव्य पळत पळत यायचं. आपले वर्षानुवर्षीचे संबंध आहेत, घरचे ज्योतिषी आम्ही तुमचे. हं? तर बसा आपण पत्रिकेविषयी बोलूया. पत्रिका मी बरोबर घेऊन आणलेली आहे. हां, बसा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गंगे भगवते. हां, सर्वात प्रथम पत्रिका अतिशय उत्तम आहे. वहिनी, काळजी करायची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्हाला जी अपेक्षा आहे तसंच सर्वात महत्त्वाचं मला जे दिसलं ते त्याचं दशम स्थानामध्ये गुरु उच्चीचा आहे. म्हणजे राजकारण. राजकारणामध्ये प्रचंड यश. काय तसं रास त्यांची तुळ आहे. शनी आणि चंद्र एकत्र आहे व्ययस्थानी, म्हणजे 12व्या स्थानी. म्हणजे परदेश गमन 100%. काय अतिशय बोलका स्वभाव असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पत्रिकेत मंगळ नाही आहे, कालसर्पयोग नाही आहे. तर आपण पटकन बाकीच्या फलादेश काय आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि जे काय प्रश्न असेल ते तुम्ही नंतर विचारा, कारण का आता त्याची केतूची महादशा संपते आणि योग्य वेळेला गुरुची जी महादशा येणार आहे त्यामध्ये तर शिक्षण आहे ते उत्तमच होणार आहे. आणि शुक्राची महादशा अगदी योग्य वेळी वयाच्या 22व्या वर्षी येईल. त्यामुळं सगळं एन्जॉयमेंट येते, तो सगळं व्यवस्थित करेल, तुमचं नाव लौकिक वाढवेल याची मला पूर्ण खात्री आहे. धर्मत्रिकोणामध्ये 5 ग्रह आहेत, त्याच्यामुळं पत्रिका खूप अशा कमी असतात. काय तसं आहे रवीचा फलादेश असा आहे की त्याच्यामुळं कीर्ती मिळते. काय दुसऱ्याच्या प्रांतामध्ये सुद्धा भाग्योदय होतो. 10व्या वर्षी तीर्थक्षेत्र भेट होतेच. आणि चंद्र तुम्हाला सांगितलं शनी बरोबर आहे व्यायामध्ये, त्यामुळे भटकण्याची हौस असते. काय सज्जन असतात, सर्वांची कामं करतात, ते करतात. बुधामुळे आहे ना शिव उपासना यांना आवडेल असा माझा अंदाज आहे. आणि दशमातील बुध माणसाला विद्याव्यासंगी बनवतोच, कीर्तिवान आणि धनवानही बनवतो. हा गुरु या पत्रिकेत सर्वात खूप मला आवडलेलं म्हणजे मंगळ उच्चीचा, गुरु उच्चीचा, शनी उच्चीचा, तुळेचा, अशी पत्रिका अप्रतिम. मला खूप आनंद झाला. पत्रिका पाहिल्याच मला कळालं, म्हणून मी पण असं धावत. अजून जरा सूक्ष्मपणे आपण विस्ताराने बोलू. ओके.